नमस्कार मंडळी, मी सौरभ साली पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकण नगरी स्वर्गातून. तर मित्रांनो, आता आपल्या कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात शिमगोत्सव चालू आहे. तर मित्रांनो, प्रथम तुम्हाला शिमगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आलो आज गावाला, आणि गावाला आल्याला आपण आता पहिलं जाणार सड्यावरती, म्हणजे काजूच्या बिया आणायला. आणि आमचा बाबू आहे छोटा, तो घरात ताशा होता, तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला कसा ताशा वाजवतोय. बाबू ताशा दाखवा. बाबू मोक्ष ताशा वाजवतोय. हाय कर, हाय काय कराय. बाबू इकडे बघ. तर चला मित्रांनो, आपण जाऊया सड्यावरती. पप्पा गेलेत पुढं, आता मी जातो. बघूया कुठल्या कुठल्या लागात किती किती बिया झाल्यात. कारण आपण आलेलो म्हणजे आपल्या मुंबईत बिया वगैरे आता खाय भेटत नाही. आता आपण आल्याप्रमाणे बिया वगैरे घेऊन येऊ, बघू किती भेटत आहेत. तर चला आपण सड्यावर जाऊया. आल्याला सड्यावर जातोय. चला मित्रांनो, चाललो सड्यावरती. आणि दांडाला आलो पाकाडीला. सर्व पारा पाचोला पडलाय, पण माणसं येत नाही होत्या रस्त्याने. आता गावात माणसं पण राहिली येत नाही. पप्पा गेले पुढं, आपण जाऊया पटापट. आपल्याला आपल्या वाडीतली मंडळी भेटलेली आहेत सड्यावर जाताना. ते आपल्यासोबत सोबत झालेले आहे. हे बघा, प्रणयची मम्मीच आहे, काकी आहेत, राजची मम्मीच, आणि गोटूदा. आपल्या बिया काढा. ह्या डॉबरमॅन कुणाचा आहे? डॉबरमॅन पण तुमचाच आहे? चिरागचा आहे. आमचा आंबा मावरला का बघू द्या. आंबा आमचा नाही मावरलाय ह्या वर्षी, नाही आला वाटतं. तर चला आपण आता बियांच्या पाठीमागे लागूया. कारण आपल्याकडे आता 12-1 वाजता आपली एक आठवण पालखी येणार आहे. तर आपल्याला लवकर घरी यायचं आहे, बरोबर ना कुठं? बरोबर. हां हां, आपण लवकर खड्या जाऊया. बिया बघूया कुठं कुठं झाल्यात त्या. हे कुठं कुठं बिया झाल्यात का नाही? तू गेला शिर आलेला? हां, नाही गेला. आज पहिल्यांदा जाते. काल आलास ना? हां, मी आत्ता आलो सकाळी. आत्ता आला, टी शर्ट बदलून सड्यावर निघालोय. आणि आमचा कंपाऊंड, या आंब्यावरती कायऱ्या झाल्यात थोड्या थोड्या. आमचा कंपाऊंड आहे. चला आता आपण काजूच्या बियांच्या कंपाऊंडात जाऊया पहिल्या. बाकी कुठं नाही, पहिल्यांदा तिकडे धावा घेऊया. आता माणसं सध्या काजू आणि आंब्याच्या सीझनला सड्यावर दिसतील. बाकी वर्षभरात कुठं सड्यावर कोण नसतं, काळा कुत्रा नसतं. आता मुंबईकरी आले, ती पण आता सर्व घरी कमी आणि सड्यावर जास्त दिसतील. कारण बिया इम्पॉर्टंट. 1000 आणि 1200 रुपये किलोची बी आज आपल्या कोकणात भेटतं, म्हणजे ती सोडतील कशाला? बरोबर का नाही? हां, बरं. प्रणयच्या मम्मीसने घरको घेऊन आलेले आहेत. तर मला पण द्या लागली का? आवाज देतो. आणि हा आमचा टॉमी, हा चिरागचा टॉमी, डॉबरमॅन. तर मित्रांनो, आता पोचलो धारावरती. आणि प्रणयच्या मिस वगैरे, गोटुदा वगैरे त्यांच्या कंपनीवर गेलं. आता मी आमच्या आंब्यावरनं जाऊन येतो. बघूया तिकडं पप्पा गेलं, तिकडं बघूया बिया काय आहेत का, ठेवल्या नाहीत की नाही. आपल्याला नवागारा म्हणजे झालेल्या एकदा खाल्लेल्या आहेत. आता गावाला आलं म्हणजे आता खाल्लंच पाहिजे. चला आंब्यावरनं जाऊया. तर पप्पा शेव घेत आहेत कुठं कुपणीवर टाकायला. ते पिशवी होणार आहेत, ते मी आलो पाठवून. आंब्यावरनं जायचं आहे. आणि तिकडे आमची सुगरने आहे, इथे एक खालती कंपाऊंड आहे. तर जाऊया. हे घ्या, कुठं घेता हो? तर चला आंब्यावरनं जाऊया. पहिल्यांदा काजू बघूया. मित्रांनो, हे बघा, करवंद झाले चांगले. करवंदाचा नवा करूया आपण.
खूप दिवसांनी खाल्ली चांगली जाताना ह्या पाहिजे खरी. कोणतरी आलं आहे रबियांचे आहे असं वाटतं. बियाणं आले त्यांच्या रागात. म्हणजे आता काजू बियांच्या टायमाला ना मित्रांनो सर्व सड्यावरती माणसं बोलती जातात. म्हणजे एकमेकाला आधार असतं. कारण आता सड्यावर सध्या बिबट्यांचा वगैरे प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे असं आवाज बिवाज देत राहिलो ना एकमेकांना तर बरा आधार वाटतो एकमेकांना. तर जवळपास रविनारायणचे आहे झाले. वा बियाणं आले तर काय करू म्हणून तर आपण आपल्या लागा जाऊया. तर मित्रांनो हा बघा कुठं काजूवर नंतर काय पाहिजे असं बिया आल्या नाहीत. ते ह्या काजूवरती काजू झालेले म्हणजे आपल्याला नवा करायला भेटेल. 4-5च आहेत. नंतर बिया लागल्याच नाही ह्याच्यावरती मित्रांनो. 2-4 भेटते. त्यामुळे काजू काढूया आणि पहिला नवा करूया. ते वेंगुर्ला काजू लॉकडाऊन मध्ये लावलेलं ती काढा तिकडून. 4 वाजता आली. काय भेटलं नाही मग. तर मित्रांनो अशा बघा पातळ बिया आल्या त्यावर्षी. काय पाहिजे अशा बिया आलेल्या नाहीत. ह्या पातळ आलेल्या आहेत. पावसानं पण थोडी वाट लावली ना त्याच्यामुळे पण स्टार्टिंगलाच मोहर करपून गेला. त्यामुळे काय हे बरोबर नाही बिया आल्यात. तर आंबे इथं तर बघूया अजून नंतर मग सुगर कंपनीत जाऊन बघूया किती भेटते. तर चला लवकर इथल्या काढून कंपनीत जाऊया. आणि मित्रांनो हा आमचा बट होता कलम. काय नाही यंदा पण काय आलं नाही. अशा कैऱ्या धरलेल्या आहेत छोट्या त्या पण होतील तेव्हा म्हणायचं. बाकी यंदा काय आंबं पण आलेच नाही पाहिजे तसं. होऊ शकतं सर्व मोहर करपत चालला आहे. आंबा काय धरलेला नाही यावर्षी. मजा नाही. काजू पण काय आलेले नाहीत बघू शकता तुम्ही. हे खालती काजू ते पण काय आलेले नाहीत. चालेल ना. ह्याच्यावर मित्रांनो काहीतरी दिसतंय काढण्यासारखं. आताच काढायला पाहिजे जेवढ्या तयार आहेत त्या. नाहीतर नंतर चोरून घेऊन जातील तर आम्हाला पण भेटणार नाही. आहेत ह्याच्यावर 10-12 ते काढूया. हातात घ्या. हातात कसे घेतील. कोण घेतील ह्या साईडला पण आहे. इतकी मोठी सुकली की डोळ्या लागल नाही काय इतकी.
तिकडे ह्या साईडला आहेत फुलं. फुलंबद्दल रस्त्यामध्ये जाऊ नका. आणि आळू उठता. थांब नको तू नको येऊ बस मी काढतो हे दे चढू नको. चांगले घातल्या राजूवर. चांगले घातल्या. हाताजवळ पण आहे बरं इकडं. हां काजू. टाकता थोडा. द्या. काजू खाऊन गेला पेटमध्ये या. हां दुसरा बाबा हल्लाय बघ एवढा. कोण त्याच्या कुठं? द्या. पाय खाली पडल्यास बोलते सगळ्या जमव. जमवतोय सर्व जमवतोय. इथून एक जमवतोय. आता इथं आंब्यावरणापासून निघालो. आता कंपौंडात किंवा सुगरणीत जाऊन येतो. बघूया किती बिया भेटल्या. आंब्यावरणाला किती भेटल्या दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आंब्यावरणाला एवढ्या भेटल्यात बिया बघू शकता तुम्ही. आता बघूया सुगरणीतून किती भेटतात. मग तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो किती एकदम भेटतात त्या. चला आता इथनं निघूया सुगरणीत जाऊया पहिल्या. टाईम पण वाजला 9:30 वाजले आणि 7 आंब्यात माटून करीन वाजते. आता ती येईल आमच्याकडे 11-12 वाजता. तिकडं आवाज येतो तिचा. 7 आंब्यात वाजते ती आमच्याकडे येईल 12-1च्या सुमारास. आपल्याला लवकर घरी जायचं आहे. चला सगळे आपण लवकर घरी. आता आम्ही आलो सुगरणीत काजूंवरती बघूया काय बिया भेटत आहेत काय. हा जाडा काजूवाला बीज आहे. झाड्या बिया येतात बघूया. आहे कवले अजून ह्याला एक असे झालेत एक 2 अजून टाईम आहे. बघू शकता तुम्ही. त्यासाठी पण दाखवतो. हे झालेत हे सुगंधीला काजू. हो का आता होत आहे चांगल्या. पण त्या दिसतील का नाही आपल्याला खायला काय सांगू शकत नाही. झाड्या काजू झाल्यात ते अजून कवल्याच आहेत. जो मेन काजू होता तो वाजल्यानंतर मेला आणि त्याच्यावर पण काय आलेत नाही. इकडं झाल्यात म्हणजे अशा पातळ ह्याच्यावर पण आल्यात. तर चला आता कुठे भेटत आहेत काय बघा. कुठल्या दुसऱ्या काजूवर झाल्यात काय तर काढूया आणि गप घरी जाऊया. कंपाऊंडातून फिरायचं आहे. बघूया किती भेटत आहेत. पप्पा त्याच्यावर काढतायत. त्याच्यावर 2-4 आहेत त्याच्यावर काढतायत. ह्याच्यावरती बारक्यावरती नाही झालं होतं अजून. कवल्या झाल्यात 2-4 झाल्यात त्या कवल्या. त्याच्यावरती झाल्यात. त्याच्यावरती काजू दिसत आहे तुम्हाला दाखवतो. त्याच्यावरती लाल काजू सांगतो. काजू खायला पण चांगला आहे. मित्रांनो ह्याच्यावरती काजू आहेत भरपूर. हे दिसतात लाल झाले. दाखवतो. बिया पण आहे त्याच्यावरती थोड्याफार. हे पण ह्याची मित्रांनो बारीक बिया आहे बघू शकता. बारीक बी
पण काजू लागलेत चांगले बघू शकता. ह्या काजू खाऊया. मला काजू खायला पाहिजे. बिया पण आहे तिकडे. पण सारे पक्ष्याने काजू चांगले खाल्ले नाहीत. काय मोठे काजू ह्याच्यात नसतात, बारके असतात. चला बिया काढूया पटपट घरी निघूया. तर चला मित्रांनो, आता आपण कंपनीतनं पण निघतोय. कंपनीतनं थोड्या बिया भेटल्या तर चला आपण घरी जाऊया. लवकर आपल्याला तयारी पण करायची. आता माटून करून यायचा वेळ झाला आहे. आता मग तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन दाखवतो किती बिया भेटल्या त्या. काय आणि जर आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून असे आपल्यापर्यंत नवीन व्हिडिओ येत राहतील. मित्रांनो आलो घरी आणि घरी येऊन बघताय तर काय आमच्या इथं घोटलं आहे बघा. घोटलं फोडतायत. तुम्हाला दाखवतो. घोटलं फोडतायत. आमच्याकडे त्यांना घोटलं बोलतात. तुमच्याकडे कालवं बोलतात. कमेंटवरून सांगा काय बोलतात तुमच्याकडे. आमच्याकडे प्रसिद्ध असे घोटलं आहेत. भाजलेले आहेत ते. जोने आमची मनू फोडते. इकडे आमचा नीलबाबू आता झोपतनं उठला आहे आणि भाऊजी आहेत समोर. तर चला आपण किती बिया आणल्या तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. त्याला भरपूर मेहनत केली तुम्हाला काय सांगू. आणि आमचा बाबू तर काय बाबा ब्रश बीश घालून एवढ्या बिया घेऊन आलो. आजचा ताजा माल बघा.